लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर गंभीर आरोप केला आहे. जरांगेंचं आंदोलन स्क्रिप्टेड होतं असे म्हणत त्यांनी आंदोलनाच्या पद्धतीवर आणि त्यामागील भूमिकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आंदोलनामागे काही ठराविक नियोजन असल्याचा दावा करत त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली. त्यांच्या या वक्तव्यानंतर मराठा आंदोलनाच्या मुद्द्यावर नव्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. सोशल मीडियावरही या विधानाची जोरदार चर्चा सुरू असून विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. पण जरांगेंचं आंदोलन हे स्क्रिप्टेड होतं, एक दिवसापुरतंच होतं आणि ते ठरवून आंदोलन होतं. या आंदोलनामध्ये अनेक नेते, अनेक मंत्री गुंतलेले. मग त्यामध्ये विखेंची सुद्धा फूस होती. पहिल्यांदा जरांगेंनी विखे पाटलांना शिव्या द्यायच्या आणि पुन्हा विखे पाटील त्यांना डील करायला येणार आणि मग त्याचं श्रेय विखे पाटलांना द्यायचं आणि मग विखे पाटलांना मुख्यमंत्री व्हायचं की काय. त्याचबरोबर अलायन्स मधल्या इतर पक्षांच्या नेत्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा अशी महाराष्ट्रातल्या जनमानसात चर्चा आहे की हे ठरवून आंदोलन होतं. विखे पाटलांचा स्कोर सेट करायचा होता. अलायन्स मधल्या अनेक कुठल्या 1 नंबरच्या 2 नंबरच्या पदासंदर्भात इथलं सरकार अस्तित्व अस्थिर करायचं, मुख्यमंत्र्यांची खुर्ची अस्थिर करण्याचा उद्देश हे कालच्या 1 डे आंदोलनामध्ये होता.